नमस्कार. आज आपण बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग म्हणजे बिम बद्दल बोलणार आहोत. हो, बिम नागरी अभियांत्रिकीमध्ये सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. अगदी. तर आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत, लेख आहेत. आपण हे समजून घेणार आहोत की हे बिम नक्की आहे काय, आणि ते जे पारंपरिक कॅड आपण वापरतो त्यापेक्षा हे कसं वेगळं आहे, आणि प्रकल्पांवर याचा काय परिणाम होतो. बरोबर. सुरुवातच करायची तर अनेक जण बिमला फक्त एक 3D डिझाईन टूल समजतात, पण ते तसं नाहीये. अच्छा. हो, हे एक इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान मॉडेल आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे फक्त इमारतीचा आकार नाही दिसत, ओके. तर त्या मॉडेलमधल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असते. समजा एक भिंत आहे, तर ती कुठल्या मटेरियलची आहे, त्याची किंमत काय, कोण बनवणार आहे, त्याची थर्मल प्रॉपर्टी काय, हे सगळं. अरे वा. म्हणजे कॅड सारखा नाही, जिथे फक्त लाईन्स आणि आकार असतात. इथे तर माहितीचा साठा आहे. अगदी. कॅड म्हणजे फक्त भूमिती, बिम म्हणजे भूमिती अधिक माहिती. आणि ही माहिती फक्त डिझाईन पुरती नाही. हो, तेच विचारणार होतो. म्हणजे हे पूर्ण प्रोजेक्टच्या लाईफ सायकलमध्ये वापरलं जातं. डिझाईन, बांधकाम आणि पुढेही. एक्झॅक्टली. डिझाईन स्टेजला तर मॉडेल बनतंच, वेगवेगळे पर्याय तपासता येतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लॅश डिटेक्शन. क्लॅश डिटेक्शन म्हणजे समजा इमारतीत पाण्याच्या पाईपलाईन्स जात आहेत आणि त्याच जागेतून HVACचे डक्ट्स पण जात आहेत. हो. तर त्या एकमेकांना अडथळा आणणार नाहीत ना, हे बांधकाम सुरू व्हायच्या आधीच सॉफ्टवेअरमध्ये कळतं. अच्छा. म्हणजे साईटवर जाऊन अरे देवा, हे तर लागते असं म्हणायची वेळ येत नाही. बरोबर. आणि यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. रिपोर्ट सांगतात की 15-20% रिवर्क कमी होतं. हे तर खूपच महत्वाचं आहे. नक्कीच. मग बांधकाम सुरू झाल्यावर साहित्याची अगदी अचूक यादी मिळते, कामाचं वेळापत्रक बनवणं सोपं होतं, व्हिज्युअलायझेशन चांगलं मिळतं. आणि नंतर इमारत तयार झाल्यावर नंतर म्हणजे ऑपरेशन आणि मेंटेनन्स. तेव्हा तर हा एक प्रकारे लाईव्ह डेटाबेस असतो. कुठलं उपकरण कधी बसवलं, त्याची वॉरंटी काय, पुढची सर्व्हिसिंग कधी आहे, सगळी माहिती तयार. म्हणजे फायदे स्पष्ट आहेत. टीम्समध्ये समन्वय चांगला राहतो, कारण सगळे एकाच मॉडेलवर काम करतात. हो, सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ म्हणतात त्याला. व्हिज्युअलायझेशनमुळे सगळ्यांना कळतं काय बनतंय. चुका कमी होतात, पुन्हा काम करावं लागत नाही. आणि खर्चावर नियंत्रण राहतं. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला मदत होते. अगदी इमारतीची ऊर्जा कार्यक्षमता पण आधीच तपासता येते. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण मग यात काही आव्हानं नसतीलच असं नाही, बरोबर? नक्कीच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीचा खर्च. सॉफ्टवेअर, प्रशिक्षण, चांगलं हार्डवेअर, यात गुंतवणूक मोठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही नवी पद्धत शिकायला वेळ लागतो. एक लर्निंग कर्व आहेच. अच्छा. आणि तिसरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची बीम सॉफ्टवेअर्स एकमेकांशी 100% सुसंगत असतीलच असं नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला, इंटरऑपरेबिलिटीची समस्या येऊ शकते. हो, म्हणजे एका सॉफ्टवेअरमधली फाईल दुसऱ्यात नीट उघडेलच असं नाही. अगदी. आणि मग इतका डेटा सांभाळणं, ते व्यवस्थापित करणं, हे पण एक आव्हान आहे. आणि हो, काही वेळा लोक जुन्या पद्धती सोडायला तयार नसतात. हां, पण एक मुद्दा आहेच. पण भविष्याचा विचार केला तर विशेषतः मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये मला वाटतं बीमशिवाय पर्याय नसेल. आता इन्फ्रा बीम असंही ऐकायला मिळतंय. हो, इन्फ्रा बीम म्हणजे रस्ते, पूल, बोगदे अशा पायाभूत सुविधांसाठी असलेलं बीम. आणि याचं GIS म्हणजे जिओस्पेशियल इन्फॉर्मेशन सिस्टम्स बरोबर एकत्रीकरण खूप महत्वाचं ठरतंय. अच्छा, GIS म्हणजे भौगोलिक माहिती. हो, म्हणजे तुमचा पूल किंवा रस्ता नक्की कुठे आहे, आजूबाजूला काय आहे, जमिनीची माहिती, हे सगळं बीम मॉडेलशी जोडलं जातं. त्यामुळे रूट प्लॅनिंग, पर्यावरणावरचा परिणाम तपासणं सोपं होतं. आणि ते डिजिटल ट्विन्स, ती संकल्पना तर फारच भारी वाटते. आहेच ती भारी. म्हणजे एखाद्या खऱ्या पुलाची किंवा रस्त्याची एक डिजिटल प्रतिकृती तयार करायची. जिवंत प्रतिकृती. हो, जिवंत. कारण त्याला सेन्सर्सकडून रिअल टाईम डेटा मिळत असतो. म्हणजे पुलावर किती ताण येतोय, कुठे दुरुस्तीची गरज आहे, हे सगळं ऑफिसमध्ये बसून कळू शकतं. आणि मग त्यानुसार मेंटेनन्स प्लॅन करता येतो. कमाल आहे. म्हणजे तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. इतकंच नाही, आता तर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जनरेटिव्ह डिझाईन पण येते. सॉफ्टवेअर स्वतःच खर्च, टिकाऊपणा बघून अनेक डिझाईन पर्याय तयार करून देतं. आणि VR, ARचा वापर? हो, व्हर्च्युअल रियालिटीतून तुम्ही डिझाईनमध्ये प्रत्यक्ष फिरू शकता, अनुभव घेऊ शकता. आणि ऑगमेंटेड रियालिटी वापरून साईटवर काम करताना मॉडेलची माहिती प्रत्यक्ष जागेवर बघता येते. म्हणजे स्मार्ट सिटी आणि आपत्ती व्यवस्थापनात पण याचा मोठा वाटा असेल. नक्कीच.
शहरांचे मोठे मॉडेल्स बनवण्यासाठी किंवा एखाद्या आपत्तीनंतर पायाभूत सुविधा पुन्हा कशा उभारायच्या याचं नियोजन करण्यासाठी बिम खूप उपयुक्त ठरू शकतं. तर थोडक्यात सांगायचं तर बिम हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एक संपूर्ण कार्यपद्धत आहे, एक प्रक्रिया आहे, जी आपण इमारती आणि पायाभूत सुविधा कशा डिझाईन करतो, बांधतो आणि सांभाळतो हे बदलून टाकतेय. आणि यामुळे कार्यक्षमता, सहयोग आणि टिकाऊपणा वाढतोय. अगदी बरोबर. खरंच हे तंत्रज्ञान खूप मोठे बदल घडवते. जाता जाता एक विचार मनात येतोय की आपण जसजसा अधिक स्मार्ट आणि कनेक्टेड इन्फ्रास्ट्रक्चर बनवू तसतसा बीमसारखं तंत्रज्ञान वापरताना काही नवीन नैतिक किंवा सामाजिक जबाबदाऱ्या पण येतील का आपल्यावर, यावरही विचार व्हायला हवा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाबरोबर जबाबदाऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे.